मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आता बाहेरचं वातावरण बघू शकता आणि आम्ही आहे गाडीवरती। तर वातावरण बघा कसं आहे। तर आहे ना, आज आम्ही चाललोय गावाकडं सहज। नाही ना, 1-2 दिवस सुट्टी भेटली तर म्हटलं चला गावाकडं जाऊ। 2 दिवस लगातार सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही चाललोय गावी। आणि कसं इथे आता म्हणजे बहिणीचं लग्न झाल्यानंतर आहे ना, खूप असं म्हणजे माणसांची सवय लागली आणि इथं करमना। तर म्हटलं चला 2 दिवस आपल्याला वेळ आहे तर जाऊ गावाकडे। तर आता आम्ही निघालो। तर आता तुम्हाला पुढचे 1-2 ब्लॉग गावाकडचे बघायला भेटतील। तर चला आता निघतो, कारण आता जवळजवळ 6:30 वाजलेत आणि आम्ही निघालो तेव्हा शूट घेतलं। मी काही दिवसभर शूट घेतलं नाही, म्हणजे बॅग भरली वगैरे। कारण कसं असतं, दिवसभर शूट घ्यायला नाही, रुई खूप त्रास देत होती। रुईला एकदा जायचं म्हटलं ना तर रुईला असं वाटतं आपण कधी निघल। आणि गेले होते कामावर, तर तिचं दिवसभर पप्पा कधी येतील कधी आपण निघू असं चालू होतं। आणि मग म्हटलं जाऊ दे, आज दिवसभर नको शूट घ्यायला। तर आता आम्ही जातो आणि पुढे व्हिडिओ मग तिथे गेल्यावर मी कंटिन्यू करते। चला। तर इथं आम्ही पोचलो आणि जवळजवळ आहे ना 9 वाजले पोचायला। म्हणजे प्रवास कसा लांबचा असल्यानंतर आहे ना वेळच लागतो आणि गाडी पण हळू असती। तर इथं रुई थकून गेली। रुईचे इथं सॉक्स काढायचे काम चालू आहे आणि रुई कसं थकली ना तर अजिबात असं काही करायला नकोच म्हणती तिच्या हाताने, म्हणजे सगळं आपणच करायचं असं। रुईचे बाबा आहे। दर्शन घे ना, ती तिकडे सुट दर्शन घे। आता रुई दर्शन घेते। ही गावाकडची प्रथा असती, ती पहिल्यापासून चालत आली आहे, तर ती फॉलो करणं आपलं काम आहे। इथं म्हणजे मम्मीच्या वावरात म्हणजे वावराच्या बांधावर आहे ना सटूबाई आहे। मग ते कसं सटूबाईचं दर्शन घेतलंच पाहिजे, म्हणजे लहान मुलांना तर 5 वर्षाच्या आत मुलांना सटूबाईचं दर्शन दिलंच पाहिजे आल्यावर। तर त्यामुळं मग आल्यावर इथून का होईना आम्ही दर्शन घेतो। तर चला आता आलो, खूप थकलो आहे, थोडंसं फ्रेश होतो, कारण मम्मी त्या घरी नाही आहेत, त्या गेल्या आहेत। कथा चालू आहे गावामध्ये, कारण यात्रा आहे आता हनुमान जयंतीची, मग कथा चालू आहे। तर तिकडे गेल्यात, पप्पा बसलेले आहेत, मम्मी आणि भाऊ तिकडे गेले। तर आम्ही फ्रेश होतो आणि मग जेवण करतो, कारण ते गेलेत जेवून, आम्हाला जेवण करायचे बाकी आहे। चला चला रोई जेवण करायचं। ही गाडीला आम्ही आज बॅग बांधली होती, हे हेल्मेट आणि पर्स यांची। तर आम्ही फ्रेश झालो आणि आता बसतो इकडे जेवायला। तर मम्मी ते ना म्हणजे त्यांना तिथंच म्हणजे थोडंसं जेवण असतं, तर त्या तिकडून जेवण करून येणार आहे। पप्पा म्हणे मला काही जेवायचं नाही, जेवण आता भूक नाहीये। तर आम्ही बसतोय जेवायला। तर जेवण्यासाठी आहे वांग्याची भाजी आहे, बाजरीची मस्त भाकर, इकडे आली का बाजरीची भाकर भेटती, भेळ आणि खिचडी आहे। तर मम्मीला अजून पोसत सकाळची खिचडी उरलेली आहे, तर आम्ही घेतली ती खायला। तर आता आम्ही मस्त जेवण करून घेतो आणि मग नंतर भेटते मम्मीला। त्यांना यायला जवळजवळ 11 तर वाजतीलच, कारण वेळ होतो। तर ती म्हणे तुम्ही जेवण करून घ्या। तर आता आम्ही बसतोय जेवायला। फ्रेश झालो, थोड्या वेळ बसलो, कारण गरम पण खूप होतंय, मग आता जेवायला बसले। तुम्ही पण या जेवायला। आणि हाच व्हिडिओ उद्या कंटिन्यू होईल, कारण आज काही जास्त शूट घेतलं नाही, तर हाच व्हिडिओ मी उद्या कंटिन्यू करणार आहे। तर तो व्हिडिओ पूर्ण बघा आता इथून पुढे। आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा। चला आता पुढच्या पार्टमध्ये भेटू। तर असा विषय झाला की आम्ही घरात जेवायला बसलो होतो, घरात खूप गरम होत होतं, त्यामुळे आम्ही बाहेर आलो जेवायला। खूपच गरम होतं। बाबाजी काय का बाबा कपटे नाही घात रुई आता रुईचं जेवण चालू आहे। रुई खिचडी खाती मस्त, तिला दूध भाकरीचा काला करून दिला, कारण भाजी थोडीशी तिखट झाली आहे। तर म्हटलं चला तिचं तरी जेवण होईल पोटभर। बाहेर बसलोय तरी पण हवा बंदच आहे, खूप गरम होतंय सध्याला। आता मस्त जेवण करतो, बाहेर बसलो तरी जेवण जाईल व्यवस्थित।
तरी तर आमची जेवण झाली आणि त्यानंतर चला घरात बसून काय करायचं गावात कसं सप्ताह चालू होतं चला जाऊ गर्दी शेवट होता तेव्हा आम्ही आलो आम्ही जेवण करून निघालो ना मग त्यामुळे उशीर लागला तरी तर थोडा वेळ थांबलो आम्ही आणि त्यानंतर कसं प्रवास जातच प्रवास झाल्यानंतर काही करायची इच्छाही नसते त्यामुळं उपाध्यक्ष श्री दत्तात्रय फुलदाजी पगार यांना विनंती करतो की आपण भाऊंचा हस्ते प्रसाद स्वीकारावा. सचिव श्री शिवाजीराव काशीनाथ पाटील वाघ यांना. तर ताईंनो हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कंटिन्यू केला. इथं मी केस धुतले आणि इकडे मम्मी घासती भांडे. रुई असं फिरायचं काम चाललं आहे रुईचं सारखं. आणि गावाकडे आलं ना रुईचं असंच चालू असतं काही ना काही. तर मग तिचं असं चाललं होतं आणि इथं मग म्हटलं चला भूक लागली होती मम्मी भांडे घासत होती तर स्वयंपाक करून घेऊ. तर इकडं मी आले स्वयंपाक करण्यासाठी घरामध्ये. आणि इकडे आमच्या बॅगींचा पसारा बघू शकता तुम्ही. खूप साऱ्या बॅगी पडलेल्या आहेत. कपडे तर असा पसारा पडलेला आहे तो आता आवरायचा आहे. त्यानंतर घेतलं मी इथं पीठ मळण्यासाठी. म्हटलं पीठ मळून ठेवू थोड्या वेळ कारण गावात पण जायचं होतं थोडंसं काम होतं गावामध्ये. म्हटलं पीठ मळून ठेवू आणि गावातून येईपर्यंत मग पीठ चांगलं मुरून जाईल. तर इथं मी पीठ मळून घेते. रुई पण खेळती रुईचं. रुईला गावाकडे गेल्यावर कसं कोंबड्या असता गाई असताना रुई त्यामध्ये चांगली रमून जाती आणि तिला ना मग आमची आठवण पण येत नाही. बरीचशी म्हणजे खेळती ती गावाकडे गेल्यावर. पण असं झालं आहे की उन्हाळा खूप आहे ऊन खूप लागतं 9 वाजेपासून. त्यामुळे मग तिला सारखं घरात ये करावं लागतं आणि मग ती त्याच्यामध्ये खूप त्रास देती. तर तिला दिलं इथं मी कामाला लावून. तर इथं गवारच्या शेंगा आणि मिरच्या एकत्र होत्या तर त्या तिला निवडायला लावल्या. म्हटलं चल थोडंसं काम कर तोपर्यंत मी आवरते. आणि कसं उन्हात हिंडण्यापेक्षा मग घरात असं काही काम केलेलं बरं. आणि तिला ती सवय पण आहे म्हणजे ती करत असते. इथंही मी तिला असं काही सांगत असते असं भाजीपाला आणला ते निवडायला वगैरे. त्यामुळे तिला ती सवय लागली. तर ती बघा इथं कशा निवडती मिरच्या आणि गवारच्या शेंगा. आणि इकडं तिला पप्पा हसत होते तिचे आणि आजी हसत होती. त्यानंतर आहे ना झालं माझं. मी आले इकडं गावामध्ये. मला बांगड्या घ्यायच्या होत्या कारण माझ्या ना सगळ्या बांगड्या फुटून गेल्या होत्या. मग म्हटलं चला बांगड्या घेऊ. आणि कसं काचेच्या बांगड्या लागतातच मला गेल्यावरती म्हणजे कसं मी रील वगैरे शूट करते त्यासाठी मग काचेच्या बांगड्या लागतात. तर इथं मी आले बांगड्या घेण्यासाठी आणि इथं चालू आहे कार्यक्रम. तर भरपूर मोठा कार्यक्रम आहे आणि आज आहे समाप्ती. तर ताईंनो इथून पुढे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. तर आहे ना मला एक सारखी कमेंट येते की तुमचं चॅनल एवढं लवकर मॉनिटाईज कसं झालं. आणि ती कमेंट आहे ना खूप वेळा येते म्हणजे व्हिडिओ खाली ना बऱ्याच वेळा येऊ राहिली एवढ्यामध्ये. तर मी म्हटलं कसं मॉनिटाईज झालं हे तुम्हाला एका स्पेशल व्हिडिओमध्ये सांगल कारण ते एवढ्या व्हिडिओत सांगणं हे शक्य नाही आहे. कारण त्यासाठी खूप म्हणजे 2 वर्षापूर्वीची मेहनत आहे. पण ती कसं ती थोडक्यात दिसली तुम्हाला त्यामुळं तुम्हाला असं वाटलं. तर मी ना एका स्पेशल व्हिडिओमध्ये त्याचं पूर्ण मी डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्याशी. तो व्हिडिओ बघा तुम्ही. तो व्हिडिओ मी एवढ्या म्हणजे 4-5 दिवसात शेअर करल. कारण कसं 30 कमेंट येते आणि माझ्याकडून जर कमेंटचा रिप्लाय गेला नाही तर तुमच्या मनात वेगळ्या भावना तयार होतात. त्यामुळे मी त्या कमेंटचा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर इथे मी गावातून आले. गावातून येता आम्ही आणलो माझा कारण कसं पप्पांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांना कसं जेवण जात नाही. तर म्हटलं चला थंड काहीतरी. आणि कसं आम्ही गावाकडे गेलो मग खायला पण घेऊन असं काही गेलो नव्हतो. ते आजारी होते तरी पण मग चला म्हटलं आणू. तर इथं आम्ही आणलं आहे माझा आणि इथं मी सगळ्यांना देते मग ग्लासमध्ये. आणि रुईचं आधीच चाललं आहे प्यायचं काम. तिला असं झालं होतं मी कधी पिईल कधी नाही. पण मी तिला म्हटलं थांब थोडं उन्हातून आलो आहे आपण तर थोड्या वेळाने पिऊ. तरी पण तिने काय ऐकलं नाही. तिने घेतलं प्यायला कारण कसं ऊन भरपूर सारं आहे आणि आम्हाला यायला जवळजवळ 11 वाजले होते. आणि 11 म्हणजे ना खूप उन्हाचा टाईम असतो. तर चला ताईंनो इथं आम्ही घेतो आहे माझा आणि तुम्ही पण घ्या मग थंड आमच्यासोबत. तर आहे ना काल मी जो व्हिडिओ टाकला की अहो काय काम करतात त्यावर त्याला तुम्ही खूप छान असं प्रतिसाद दिला आणि तुम्ही भरपूर साऱ्या छान कमेंट केल्या. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून आभार. तर ताईंनो तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा. म्हणजे डिलिव्हरी बॉय तो व्हिडिओ टाकला आहे मी काल. तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि भरपूर साऱ्यांनी म्हणजे कमेंट केल्या चांगल्या की दिवस बदलतात दिवस बसून नाही राहत. आणि खरंच दिवस बदलतातच. तर भरपूर साऱ्या कमेंट केल्या आणि एवढं सारं तुम्ही प्रेम दिलं मला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. तर इथं बघा भाऊ ना पाणी भरतोय. तर आहे ना एका टाकीतलं पाणी ना तो दुसऱ्या टाकीत टाकतोय कारण टाक्या उन्हाळ्यामध्ये होत्या आणि ही टाकी ना त्यांनी सावलीत ठेवली आणि त्याचं तो पाणी टाकत होता जेणेकरून गाई नाही ना थंड पाणी भेटेल. कारण जेवण करत असेल तर उचलाल. काय डान्स करतो का नाही काय करतो नाही कुठे गेली मावशी. काका घेऊन गेले का. मग काकाला सांग ना मावशी परत द्या म्हणून. ते नाही करत माझं
तुझं नाही ऐकत तू कोणाचं ऐकतील आता ते मट्टी आणायची मावशी इथं हा आता घेऊन आणायचं तुझ्या आपण घेऊन आणायचं येईल का ती हा मग तिला फोन करू आपण हा जायचं पेट तर इथं आम्ही गावातून जाऊन आलो थोडंसं माज आणला होता तो घेतला आणि ना आता इथं रामनवमी आज तर मम्मीला पण नाही ना जायचंय गावात म्हणजे सप्ताह चालू आहे ना मग तिथं जेवण आहे तर स्वयंपाक फक्त इथं आमच्या दोघांपुरतं चालू आहे तर कारण आम्हाला काही उद्या जमणार नाही जायला कारण आम्हाला थोडं दुसरं पाहुण्यांकडे जायचंय त्यामुळे मग आमचं काही होणार नाही म्हटलं चला जेवून जाऊ तर मी इथं करते स्वयंपाक तर मटकीची भाजी टाकायची आणि बिना शेंगदाण्याची कारण उन्हात जायचंय त्यामुळे शेंगदाण्याचं नको खायला म्हणलं फक्त अख्खे शेंगदाणे टाकले कारण मटकीच्या भाजीमध्ये अख्खे शेंगदाणे चांगले टाकतात अरे काय पडली का अरे 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 कस काय पडली हा मजा आली का रे कशी करायची रोहिणी पाठी मिरच्याचं गव्हाळ कसं करून ठेवलं तिला म्हणलं निवड का तिने सगळं फेकून दिलं पिशवीत भरलं ते गव्हाच्या शेंगा निवडून घे चल लवकर लवकर व्यवस्थित ठेव दे त्या गव्हाच्या शेंगा पिशवीत भर तर इथं आता स्वयंपाक करून घेते मी आणि त्यानंतर थोडंसं आवरायचंय तर आवरून घेते आणि खूप सारे लग्नाच्या वेळेस आहे ना मी कपडे इथून काय नाशिकला नेतच नव्हते बहिणीच्या लग्नाच्या वेळेस त्यामुळे कपडे ना भरपूर सारे इथंच आहे माझे तर मम्मीचं चाललंय आता तुझे काही कपडे घेऊन जावं जाताना कारण लईच कपडे इथं झाले तर मग ठीक आहे घेऊन जाते तर मग तेच कपडे पण आता आवरायचे तर भाजी टाकते स्वयंपाक करून घेते आणि मग भेटते. टाकू मग काय टाकायचं टाकणार मिरची टाक. चॉकलेट टाकायचे का हा भाजीत हा चॉकलेटची भाजी खाती का बरं मिरची थोडीच टाकणार आहे. नको टाकू आणि तिखट नाही बनवणार थोडीच टाकली मी मिरची आपल्याला तिखट नाही आवडत ना उन्हाळ्याची जेवण पण जास्त जाती नाही त्यामुळं जेवण पण थोडे थोडे जाता तर आता इथं मटकी टाकून घेते आणि मग पोळ्या करायच्या आहेत इकडे आल्यावरती मी ना म्हणजे लग्न झाल्यापासून मला तरी वाटतं मी पहिल्यांदा स्वयंपाकाला बसलीये कारण बहीण होती तेव्हा मला तरी स्वयंपाकाला बसायची गरजच पडली नाही तर आता म्हणजे ती नाही आहे तर असं खूप म्हणजे आठवण येते कारण असं स्वयंपाक करायची मी तरी पहिल्यांदा स्वयंपाकाला बसली आणि ते असल्या म्हणजे गरजच पडत नव्हती ती तिचं सकाळी लवकर करून घ्यायची एवढा उशिरापर्यंत स्वयंपाक कधी राहतही नव्हता आताच राहिला तर कालही आम्हाला आल्या म्हणजे आठवण आली होती की नाही आहे तर आणि कसं आपण जेव्हा जवळ असतो ना तेव्हा म्हणजे आपल्याला किंमत नसती पण लांब जाते तेव्हाच किंमत होती येते असं चला आता घेते बनवून कारण जेवायला आता भूक पण लागली थोडीशी एकदा जर भूक मोड झाली तर मग जेवण काही जाते नाही तर ताई नो इथं बघा मी केली भाजी आणि ना भूक लागली त्यामुळे मग मम्मी म्हणे मी स्वयंपाक करते तुम्ही जेवण करायला बसा गरम गरम तर इथं आम्ही गरम गरम मग जेवायला बसलो दोघं जण रुई खाती इकडे चॉकलेट रुईला खूप दिवसातून चॉकलेट भेटलं तर मम्मीच्या पोळ्या झाल्या आणि ती पण मग आमच्यासोबत जेवायला बसली ती म्हणे नको मग मी पण जात नाही तर मग त्यामुळे ती आमच्यासोबत बसली जेवायला आम्ही इथं आता जेवण करून घेतो तर रुई बघा चॉकलेट खाते जेवायला नाही म्हणत होती आणि तिला खूप दिवसातून चॉकलेट भेटलं आम्ही तर शक्यतो तिला चॉकलेट देतच नाही पण तिथं भेटलं तिला मग का तिने खाल्लं ते त्यानंतर आहे ना आम्ही इथं निघालो मंदिरात दर्शन घ्यायला संध्याकाळच्या टायमाला तर म्हटलं चला दर्शन घेऊन येऊ थोडंसं आणि इथं मम्मी त्या आहे ना ज्या मकाच्या आपल्या बिट्ट्या असताना त्या चुलीला लावण्यासाठी निवडत होत्या तर म्हटलं चला मंदिरात दर्शन घेऊन येऊ आल्यावर कसं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही शक्यतो जातीच नाही तर इथं आम्ही निघालो दर्शन घ्यायला आणि ना रस्त्याने नाही चाललो बरं का इकडं वावरातून चाललो आहे रुईला पण वावरातून चालण्याचा थोडा आनंद घेता येईल म्हटलं त्यानंतर इथं आहे ना जाताना मग मम्मीच्या वावराच्या बांधावरच आहे ना सटुबाई आहे तर तिथं सटुबाईचं आम्ही दर्शन घेतलं आणि गोरक्षनाथाच्या मंदिरात आहे ना आम्ही गेल्याशिवाय मग येतीच नाही कारण कसं आपण तिथं जातो आणि दर्शन घेत नाही म्हणजे आधी माझं तसंच व्हायचं पण आता मी ठरवलं गेलं ना तर दर्शनाला जायचं कारण लांबून लांबून लोक दर्शनाला येतात आपण जवळ असून जाऊ शकत नाही असं होतं आहे तर इथं बघा मंदिराचं छान असं काम झालं आहे आता आणि ना तुम्ही मी जो धर्मनाथ बीजेचा व्हिडिओ टाकला होता ना त्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं माझ्या जुन्या चॅनलवरच्या व्हिडिओला आहे ना तर खूप सारं प्रेम दिलं होतं तर तसंच प्रेम आता इथून पुढच्या व्हिडिओला द्या आणि पूर्ण व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या तर इथं आहे ना ही गोरक्ष चिंच आहे तर सुरुवातीला आम्ही घेतोय तिचं दर्शन आणि एक वैशिष्ट्य आहे या चिंचेचं की म्हणजे 9 फांद्या जसं की नवनाथ होते तसंच 9 फांद्या या चिंचेच्या इथे आहे ना धर्मनाथ बीजेचा खूप मोठा म्हणजे उत्साह असतो आणि त्याला आहे ना म्हणजे माझं तर काही यायला जमत नाही तर तुमचं कोणाचं यायला जमत असेल तर नक्की या
तर इथं रुई आणि मी घेते दर्शन. आणि रुईचं प्रत्येक ठिकाणी गेलं ना तर मला कुंकू लावायचं, हे करायचं असं चालूच असतं. तर इथं मी कुंकू लावलं, मग तिला लावून दिलं. कारण तिने जर लावलं ना मग खूप मोठं लावून घेते ती. आणि इथं मांजर बसलेली होती, तिने पाहिली ती, मग त्या मांजरीलाच म्याव म्याव करत होती. बघा किती छान झोपली ती मांजर, थंड लागतं ना त्यामुळं मग ती तिथं झोपली आहे. आणि इथं आम्ही घेतोय दर्शन. आणि हे चिंचेचं आहे ना, बघा तुम्ही इथं मी पुढे दाखवते तुम्हाला, एक भुयार तयार झालं आहे. आणि ना हे भुयार आहे ना नॅचरली तयार झालं आहे, म्हणजे मानवाने काही केलेलं नाही. म्हणजे असं वैशिष्ट्य की नवनाथ आणि ते चिंच आणि हे भुयार तयार झालं आहे ना, यातून आहे ना पूर्वीच्या काही ना लोक जायचे, म्हणजे ही साईड ते ती साईड एवढ्या मोठ्या खोडातून होतं ते. पण आता सध्या ते बंद केलं आहे, कारण कसं चिंच बऱ्याच दिवसाची झाली आणि कसं ते एखाद्या झाडाचं वय झालं ना तर ते कधी म्हणजे खूप कमकुवत होऊन जातं. त्यामुळं मग तिथं ते जाणं येणं आता बंद केलं आहे, कारण कसं तिथलं स्पेस पण आता कमी होत चालला आहे. तर इथं रुईने पण दर्शनं घेतले. तर ताईनो, चिंचेचं लांबून व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती छान दिसतं. आणि जेव्हा पालवी फुटलेली असते ना तेव्हा तर खूप छान वाटतं. आता त्याचे सगळे पानं गळून गेलेत त्यामुळे एवढं काही नाही, पण जेव्हा झाडाला पालवी असते ना तेव्हा खूप छान वाटतं. इथं आहे ना रुईला एक अंजीर सापडलं, तर तिला अंजीर खायचं होतं, तर मी त्याला देत होते फोडून. कारण कसं मुलांना आता सिटीच्या ठिकाणी राहिलं मग झाडाचे अंजीर कसे असतात हे शक्यतो माहीत होत नाही. तर तिथं आहे ना नेमकं पिकलेलं अंजीर होतं, तर मी तिला दिलं फोडून. आणि तिला ते खायला आवडलं बरं का. ती म्हणे अजून खायचं. मग एक कच्चीच अंजीर तिच्या हातात दिलं, म्हटलं जाऊ दे आपण पिकवून खाऊ येते. कारण कसं अंजीर पिकलेलं नव्हतं, एकच सापडलं आणि तिला ते खायचं होतं. मग रडण्यापेक्षा काहीतरी नादी लावलेलं ते बरं. तरी ते ना शनीच्या दर्शनाला मी म्हटलं तिला वरती जाऊ नको, तरी तिने माझं ऐकलं नाही. ती गेली इकडं वरती दर्शनाला. तर इथं अंगारा लावायचा आहे तिला, मी पण अंगारा लावला. आणि ताईंनो, हा व्हिडिओ खूप मोठा होतोय, कारण झाला असं की 2 दिवसाचं शूट आहे ना एकाच व्हिडिओमध्ये घेतला आम्ही. म्हटलं काही सेपरेट व्हिडिओ करायचा, कारण व्हिडिओ खूप छोटे होऊन जातात. त्यामुळं मग हा व्हिडिओ थोडा मोठा तयार होतोय. तर व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि ही अडबंगीनाथ तपोभूमी देखील तुम्ही जरूर जा बघायला, कशी वाटते ती. तर चला ताईंनो, या नोटवर मी गावाकडचा हा छोटासा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.